उजनी धरणात पाण्याची आवक वाढल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांची विद्युत मोटार पाईप केबल काढण्याची लगबग सुरू आहे। मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वेगानं वाढ झाली। आवक वाढल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांची विद्युत मोटार पाईप आणि केबल काढण्याची लगबग जी आहे ती आता सुरू झालेली आहे। उजनीच्या धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांची विद्युत मोटार पाईप आणि केबल काढण्याची लगबग सुरू असल्याची माहिती मिळते। मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ झालेली आहे। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होत असला तरी मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे। बीडच्या माजलगाव धरणानं तळ गाठलेला आहे, तर पावसाअभावी पेरण्याही खोळंबलेल्या आहेत। जुलै महिना आला असूनही पावसाअभावी पेरण्यांस रखडल्यानं शेतकरी चिंतेत आहे। तर 10 जुलैपासून बारामतीमध्ये दररोज पाणी पुरवठा होणार आहे। बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। बारामती नगर परिषदेकडून प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आले। लातूरच्या चाकूर परिसरामध्ये स्कूल बसचा अपघात झाला आहे। स्कूल बस पलटल्यानं 22 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले। विद्यार्थ्यांवरती ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यामध्ये राचन्नावाडी गावाजवळ बस जी आहे ती स्कूल बस उलटलेली आहे आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं चाकूरच्या रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतात। या बसमध्ये 30 ते 40 विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे। ड्रायव्हर जो आहे तो मोबाईलवर बोलत होता आणि त्यामुळे हा अपघात घडल्याचं विद्यार्थी सांगतात। आपण विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही विद्यार्थी आहेत ज्यांना किरकोळ जी मार आहे तो या घटनेमध्ये लागला होता। मला सांगा, तुम्ही त्या बसमध्ये होतात का? हां, काय झालं? मग सकाळी निघालेलं होतं तुम्ही? आम्हाला लवकर चला असं म्हणत होते। आम्ही गेलो, मग नंतर थोडा वेळ चालले की मग मोबाईलमध्ये बोलायला लागले फोनवर बोलले की मग मागं बघाल ते मग ती चाक खाली गेला, मग गाडीच पडली खाली। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। तर बुलढाण्यामध्ये आता दमदार पावसाअभावी हजारो हेक्टरवरील पेरण्या रखडलेल्या आहेत। बुलढाण्यामध्ये केवळ 40% पेरण्या आटोपल्या आहेत। जळगाव, जामोद, शेगाव, नांदुरा परिसरामध्ये हजारो हेक्टर शेती अद्याप पेरणी विना जी आहे ती पाहायला मिळते। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जून महिन्याचा पहिला आठवडा उलटला, मात्र अद्यापही बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव, जामोद तालुक्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस नाही आणि त्यामुळं हजारो हेक्टर शेती जी आहे ती पडत आहे। मी सध्या जळगाव, जामोद तालुक्यातील या परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर जून महिन्याचा आठवडा उलटलेला आहे, जुलै महिन्याचा आठवडा उलटलाय, मात्र अद्यापही या भागामध्ये पाऊस नाहीये, पेरणीयोग्य पाऊस नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांची शेती जी ती सध्या पडीत आहे। हजारो हेक्टर शेती पेरायची बाकी आहे। ज्या भागामध्ये जिल्ह्यातल्या पाऊस झाला त्या भागामध्ये सध्या शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केलेली आहे। जवळपास 40% शेतकऱ्यांची पेरणी जी आहे ती आटोपली, मात्र बाकी क्षेत्रावरती पेरणी बाकी आहे। शेतकरी जो तो सध्या संकटात आलेला आहे। जर का पेरणी नाही झाली तर भविष्यामध्ये हे संकट जे आहे ते आणखी गडद होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, जळगाव, जामोद।